गोवा म्हटलं की आपल्याला गोव्याचे दोन भाग आठवतात। प्रामुख्याने एक म्हणजे नॉर्थ गोवा आणि दुसरा म्हणजे साऊथ गोवा। गोवा हे बीचचं राज्य म्हटलं तरी चालेल, परंतु गोव्यामध्ये आपल्याला अनेक बीच पाहायला मिळतात। पण नैसर्गिक नंदवन ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे साऊथ गोवा। कोला बीच हा पाहायला भेटतो। गोड्या पाण्याची नदी किंवा सरोवर म्हटलं तरी चालेल। या सरोवराच्या दोन्ही तर्फे असलेल्या नारळाची भन्नाट अशी उंच झाडी आपल्याला पाहायला भेटते। आणि इथलं जे नैसर्गिक लोकेशन जे आहे ते खरंच अगदी डोळ्याचे पारणे फेडणारे आहे। त्यामुळेच अनेक पर्यटक या बीचच्या प्रेमात पडत आहे। तसा तर हा बीच कोरोना काळानंतरच खरं तर प्रामुख्याने लोकांना माहिती झाला। अनेक लोक या ठिकाणी येतात आणि एक दिवसाचा मस्त फुल्ल एन्जॉय करून जातात। चला तर मित्रांनो, आज आपण याच कोला बीचला जाणार आहे आणि याच कोला बीच वरती मस्त धम्माल करणार आहे आणि ती धम्माल मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। आणि हा मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ माझ्या चॅनल वरती पहिल्यांदा पाहत असाल तर नक्कीच या माझ्या दत्ता म्हाळसकर व्लॉगला फॉलो करायला, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करू। साऊथ गोवा म्हणजे पणजीपासून 62 किलोमीटर अंतरावरती असलेला साऊथ गोवा हे लोकेशन आहे। तर मित्रांनो, साऊथ गोवा म्हटलं की तुमच्या लक्षात येईल की एकदम निवांत असे बीच आपल्याला साऊथ गोव्याला पाहायला मिळतात। तर मित्रांनो, आपण कोला बीचला जाण्यासाठी आपल्याला मुख्य रस्त्यावरून साधारण 2 किलोमीटरचं अंतर आपल्याला खडतर रस्त्याचं आहे। म्हणजेच एकदम ऑफ ड्राईव्ह करून आपण या बीच पर्यंत येऊन पोहोचतो। या बीचच्या जवळच आपल्याला पार्किंग पाहायला मिळते आणि याच पार्किंग मध्ये आम्ही गाडी लावली आणि पुढे निघालो। मित्रांनो, फायनली पोहोचलोय आपण कोला बीचच्या या पार्किंगला। रस्ता खूप म्हणजे कच्चा आहे, तिथपर्यंत येण्यासाठी तुम्हाला ती लोक घेऊन येतात। कायकिंग करण्यासाठी आपल्याला त्यांनी सांगितले दोघांचे 500 रुपये, एकाचे 300 रुपये। चला आता कायकिंग तर करायचं आहे आपल्याला। या पार्किंगमध्ये तुम्हाला छोटी मोठी दुकानं सुद्धा पाहायला मिळते, त्यामुळे तुम्ही लिंबू सरबत वगैरे पिऊ शकताय। आणि इथनं आपण थोडंसं पुढं आलं की आपल्याला याच रस्त्याने आपल्याला खाली जायचं आहे। इथं जाताना आपल्याला काही छोट्या पायऱ्या लागेल, त्या पायऱ्या उतरून आपण डायरेक्ट बीचवर जाऊ शकतो। चला तर मित्रांनो, इथनं खाली उतरण्यासाठी आपल्याला काही स्टेप आहे, त्या स्टेप उतरून आपण डायरेक्ट पोहोचतो बीचवरती। गाडी पार्किंगला वरती ठेवून जास्त काही चालायचं नाही आहे, एकदम थोडंच चालायचं आहे आणि तिथून आपण डायरेक्ट बीचवर जातोय। थोडंसं तुम्हाला बीच पाहायला भेटत असेल पुढं, तिकडे जायचं आहे आपल्याला। सही टाइम कौन सा है इधर आने का? आता या मित्राशी गप्पा मारताना त्याने मला सांगितलं की तुम्हाला जर इथे यायचं असेल तर सकाळचे 6:30 ते संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत हे चालू असतं, परंतु सगळ्यात भारी टाईम जर तो म्हणला यायचा असेल तुम्हाला तर सकाळचं या किंवा संध्याकाळी एक 3 ते 5 दरम्यान आहे। कारण की 5 नंतर खूप गर्दी वाढते इथं आणि त्यामुळे तुम्हाला कायकिंग करण्याआधी त्या गर्दीमध्ये तुम्ही ॲडजस्ट करायला खूप वेळ लागतो। त्यामुळं जर हे म्हणल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने आलं तर नक्कीच तुम्हाला अजून इथे जास्त मस्ती करता येईल। तर मित्रांनो, फायनली पोहोचलो आहे आपण कोला बीचला आणि बघू शकता याच्या मधलं हे कायकिंगचं नदी पात्र, हे गोड पाणी आहे आणि इकडं आहे खारं पाणी। कोला बीच जवळ काही रिसॉर्ट सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतात, त्यामध्ये इको फ्रेंडली निवासस्थाने आहेत जे की पर्यटकांना परिसरातील नैसर्गिक सौंदर्याचं जवळून आनंद घेता येईल अशा ठिकाणी ही खरं तर रिसॉर्ट आपल्याला असलेली पाहायला मिळतात। तसंच गोव्यातील काही लोकप्रिय बीचच्या तुलनेत कोला बीचची ही जी गर्दी आहे ती कमी आहे आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी हा एकांत म्हणजे एक आदर्श ठिकाण असंच म्हणावं लागेल। फायनली आम्ही कायकिंगला सुरुवात केली
आणि कायकिंगचा हा जो अनुभव आहे हा माझ्यासाठी पहिलाच होता. म्हणजे या अगोदर मी कधीही कायकिंग केली नव्हती. बसण्या अगोदर थोडीशी भीती वाटत होती, परंतु नंतर थोड्या वेळ गेल्यानंतर याची भीती तर संपून गेली. परंतु खरंच मस्त एन्जॉय घ्यायला सुरुवात झाली. आणि मग कायकिंग करताना आपण इथपर्यंत येऊ शकतो. इथनं मागे फिरायचं आहे. हा जो ब्रिज आहे या ब्रिजपासून आपल्याला पुन्हा रिटर्न फिरायचं. तर आम्ही इथपर्यंत आता येऊन थांबलेलो आहे. चलो इसके आगे जाएगा. पाणी बघा तितकंच पाणी आहे. इथं मध्ये तुम्हाला जास्त पाणी पाहायला भेटतं. आपल्याला जरी पोहता येत नसेल तरी काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण इथलं जे पाणी आहे हे मॅक्झिमम तुमच्या गुडघ्यापर्यंत येऊ शकतं. आणि मध्ये थोडंसं जास्त आहे तरी पण तुम्ही बुडणार नाही हे नक्की. आणि तुम्ही ह्या म्हणजे हे जे गोड्या पाण्याचं सरोवर आहे याच्या शेवटच्या भागामध्ये आले की तुम्हाला इथं काही रेस्टॉरंट दिसतात छोटे मोठे. तुम्ही इथं मस्तपैकी या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही थंड वगैरे किंवा नाश्ता वगैरे तुम्ही ऑर्डरप्रमाणे घेऊन इथे खाऊ शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या इथपर्यंत येऊ शकता. म्हणजे इथला जो अनुभव आहे हा खरंच खूप जबरदस्त आहे. त्यामुळं गोव्याला म्हणजे जर तुम्ही साऊथ गोव्याला आले हे ठिकाण मात्र कधी मिस करू नका. खरंच म्हणजे खरंच अप्रतिम असं हे ठिकाण आहे. चला तर मित्रांनो आपली कायकिंग पूर्ण झालेली आहे. आणि कायकिंग झाल्यानंतर आत्ता संध्याकाळची वेळ आहे आणि नक्कीच तुम्ही या समुद्र किनाऱ्यावरती असाल संध्याकाळच्या वेळेस तर तुम्हाला नक्कीच हे असं नयनरम्य असं दृश्य पाहायला भेटेल. ते म्हणजे या ठिकाणी असलेला सनसेट जो की सूर्यास्ताचा मस्तपैकी अनुभव देतो तुम्हाला. उंच उंच असलेली नारळाची झाडं आणि यामधून आपण समोरच्या बाजूला पाहताना आपल्याला त्यामधून येणारा एक सोनेरी कलरचा हा सूर्यप्रकाश आपण पाहत या समुद्र किनाऱ्यावरती बसाल तर नक्कीच तुम्हाला इथली शांतता तुम्हाला अनुभवायला भेटेल. तसेच अस्ताला जाणारा सूर्यास्त पाहण्याचा आनंदही घेता येईल. तर मित्रांनो हा कसा वाटला तुम्हाला हा कोला बीचचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागेवरती. तोपर्यंत बाय बाय.